अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. धनश्रीज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण की अशी कुठली 4 वाक्य आहेत की ती आपल्याला बोलण्याचं बंद करायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच आपण प्रगती करू शकतो, आपण त्यात यशस्वी होऊ शकतो. आणि ती अशी कुठली वाक्य आहेत त्याविषयी आपण अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि कृपया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेव्हा ते व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, जेव्हा लोकांना खात्री असते की तुम्ही हे काम कधीही करू शकणार नाहीत, तर ते काम करण्यातच खरी मजा असते. आणि जीवनात निराशा, अपयश, संकटे ही तर येणारच आहेत, पण आपण त्यावर मात करायला शिकायचं आहे. आणि त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला तेवढं खंबीर बनवायचं आहे. आणि हे आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण आपला दृष्टिकोन आहे तर तो सकारात्मक असेल. आणि म्हणूनच आपण नेहमीच पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. आणि जे काही वातावरण असेल किंवा जे आपल्या मनात विचारचक्र चालू असतं तर ते नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. आणि घरामध्ये देखील पॉझिटिव्हिटी कशी राहील याचाच आपण प्रयत्न करायचा आहे. त्याचा आपल्या करिअरवर खूप चांगला परिणाम होत असतो. जर पॉझिटिव्ह विचार केला तर सगळ्या गोष्टी ह्या सकारात्मक घडत असतात आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील अतिशय चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि म्हणूनच आपण पहा, ही जी 4 वाक्य आहेत तर ती नेहमीच बोलायची पूर्णपणे बंद करायची आहेत. कधीही ती वाक्य आपण बोलायची नाहीत. तर ती कुठली आहे पहा. सर्वात पहिलं वाक्य की हे काम खूप अवघड आहे आणि हे मी कधीच करू शकणार नाही. हे जे वाक्य आहे हे आपण बोलायचं अगोदर बंद करायचं आहे. कारण असं कुठलंच काम नाही की ते आपण करू शकणार नाही. ते काम कठीण का असतं की ते आपण केलेलं नसतं किंवा त्याविषयी आपल्याला व्यवस्थित माहिती नसते, म्हणूनच आपल्याला ते काम कठीण वाटत असतं, अवघड वाटत असतं. आणि एक लक्षात घ्या, जर कोणतंही काम सोपं असेल, सोपं काम तर प्रत्येकजण करत असतं, पण जे काम कठीण आहे तेच आपण करायला हवं. आणि कोणतंही काम करण्या अगोदरच आपण जर ते काम अवघड आहे किंवा कठीण आहे, हे मला जमणार नाही असा आपण जर अगोदरच विचार केला असेल तर ते काम कधीही आपण त्याला सोप्या पद्धतीने करण्याचा विचार कधीही करू शकणार नाहीत. म्हणजेच आपण अगोदरपासूनच जर नाहीचा पाठ केला असेल तर आपल्याला त्या कामामध्ये नकारात्मकताच दिसेल. म्हणजे आपल्याला ते काम आपण कशा सोप्या पद्धतीने करू शकतो याचा आपण कधीही विचारच करू शकणार नाहीत. म्हणून आपण हे काम खूप अवघड आहे हे वाक्य आपण कधीही बोलायचं नाही. आणि त्यानंतरचं दुसरं वाक्य आहे ते म्हणजेच की माझी पात्रता नाही किंवा माझी योग्यता नाही असं आपण कधीही बोलू नये. कारण हे वाक्य जोपर्यंत आपण बोलत राहणार तोपर्यंत आपण कधीही नवीन काम आत्मसात करणार नाही किंवा आपली प्रगती होणार नाही. कारण आपल्या यशमध्ये किंवा आपल्या प्रगतीतील हे खूप मोठे अडथळे असतात. कारण इतर लोक असतातच आपल्याला डिमोटिवेट करण्यासाठी किंवा आपण जे काही काम करत असतो त्यात ते काम किती कठीण आहे किंवा ते काम तू करू शकत नाही किंवा हे काम तुझ्या योग्यतेचं नाही असं आपल्याला भासवणारे किंवा सांगणारे लोक अनेक असतात. किंवा आपल्याला टोमणे मारणारे लोक देखील अनेक आपल्याला जीवनात मिळत असतात. म्हणून आपण प्रयत्न करायचा आहे की आपण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. आणि हे काम मी करू शकत नाही किंवा माझी पात्रता नाही हे आपण मनात कधीही विचार आणायचा नाही. कारण कोणतंही काम करताना आपण आपली योग्यता आहे किंवा नाही हा विचार करण्या अगोदर आपलं धाडस आणि आपलं जी चिकाटी आहे, आपली जी जिद्द आहे ती खूप महत्त्वाची असते. आणि त्यानंतर आपली पात्रता ठरत असते. कारण जिद्द असेल आणि चिकाटी असेल मनामध्ये तर ते काम कितीही कठीण असेल आणि आपल्याला स्वतःलाही ते माहीत असेल की हे काम थोडं कठीण आहे, पण ठीक आहे, हरकत नाही, आपण ते करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जेव्हा आपण ते काम करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला जसा अनुभव येत जातो आणि आपण त्याच्यातून शिकत जातो तेव्हा आपल्याला देखील आपला आत्मविश्वास वाढत असतो आणि आपण नक्कीच ते काम करू शकत असतो. आता ते काम म्हणजे कुठलं काम की तुमची नोकरी असेल, व्यवसाय असेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट पहा, प्रत्येकालाच नक्कीच या गोष्टीचा अनुभव आलेला असेल
की आपण कुठलंही काम करत असतो किंवा आपण कुठल्याही फील्डमध्ये असलो तरीही आपल्याला कमी लेखणारे किंवा आपल्याला डिमोटिवेट करणारे लोक भरपूर मिळत असतात. म्हणून आपण शक्यतो त्यांचा सहवास टाळायचा आहे किंवा ते जे बोलतात त्याकडे तरी आपण दुर्लक्ष करायला शिकायचं आहे. कारण जेव्हा आपण चांगलं काम करत असतो ते आपल्याला माहीत असतं ते काम कठीण आहे, पण आपण जर त्याच्यात यशस्वी झालो आणि त्याच वेळेला आपल्याला जी लोक डिमोटिवेट करत होती आत्तापर्यंत तीच आपले गुणगान गायला लागतात. ती भले तोंडावर जरी आपल्याला गोड बोलत असतील, मागे पाठीमागे ते काहीही बोलू देत, पण ते कमीत कमी तोंडावर तरी आपल्याला चांगलं म्हणत असतात. पण आपल्याला माहीत असतं की हीच लोक आपल्याला अगोदर कमी लेखत होती. म्हणून आपण स्वतःला कधीही कमी समजायचं नाही किंवा मी ह्या पात्रतेचा नाही किंवा ही माझी योग्यता नाही आहे हे काम करण्याचं, असं कधीही आपण विचार करायचा नाही. आपण परमेश्वराचं नामस्मरण करायचं आणि आपण जे करत आहोत ते चांगलं आहे एवढं आपल्याला माहिती असतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला प्रोत्साहन देणारे खूप कमी असतात आणि आपल्याला हे काम तू करू शकत नाही किंवा निगेटिव्ह गोष्टी सांगणारे अनेक जण मिळत असतात. म्हणूनच आपण स्वतः प्रयत्न करायचा आहे. कारण आपल्याला जीवनात जी काही संकटं येत असतात, जी काही अडथळे येत असतात, त्याला आपल्याला स्वतःलाच सामोरं जावं लागत असतं. कारण ज्या वेळेला कठीण परिस्थिती असते, आपल्यावर संकटं असतात, तेव्हा आपल्या मदतीला कोणीही येत नसतं. त्या संकटांना आपल्यालाच सामोरं जावं लागत असतं. आणि म्हणूनच आपले प्रयत्न आपण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण जे काम करतोय त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीनेच बघायचं आहे. सकारात्मकता जर असेल आपल्या पाहण्यामध्ये तर आपल्याला ती कामं नक्कीच चांगली वाटतील आणि आपण ती करण्यात यशस्वी होत असतो. आणि म्हणून आपला आत्मविश्वास स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं. आणि त्यानंतरचं तिसरं वाक्य म्हणजेच की मी जीवनात कधीही यशस्वी होणार नाही, हे वाक्य आपण चुकूनही बोलायचं नाही. हे जर तुम्ही बोलत असतील तर तुमची प्रगती कधीही होणार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, आपण चांगलं बोललो तर नेहमी चांगलंच घडत असतं. सकारात्मक बोलणार तर सकारात्मकच होईल. आणि जर तुम्ही नकारात्मक गोष्टींकडेच जास्त तुमचा कल असेल तर तुमच्या बाबतीत नेहमी तसंच घडेल. आणि आपण स्वतः म्हणत असतो की नेहमी माझ्याच सोबत असं का घडत असतं, कारण आपण त्याच दृष्टीने बोलत असतो, त्याच दृष्टीने आपला विचार करत असतो. म्हणूनच आपल्या बाबतीत नेहमी तसं घडत असतं. म्हणून प्रयत्नपूर्वक आपण ही जी वाक्य आहेत ही बोलायची टाळायचं आहे. त्यामुळे आपल्याला प्रगती होण्यास मदत होत असते आणि जे काम आपण करत असतो त्यात आपण यशस्वी होत असतो. आणि मी यशस्वी होणार नाही हे आपण आपल्या मनातून काढून टाकायचं आहे. त्या दृष्टीने आपण अगदी जिद्दीने आणि चिकाटीने आपण जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य नसते. म्हणून आपण आपले प्रयत्न करणं कधी थांबवायचं नाही. जरी आपण त्यात अयशस्वी झालो, अपयशी ठरलो तरीही हरकत नाही. एकदा अपयश येईल, दोनदा अपयश येईल, पण कधी ना कधी तर आपण यशस्वी होऊ हा मनात पक्का निर्धार करायचा आहे आणि त्या दृष्टीनेच आपण आपलं कार्य करत राहायचं आहे. जर आपलं ध्येय ठरलेलं असेल तर त्या दृष्टीनेच आपण वाटचाल करायची असते. आणि भले रस्त्यात आपल्याला कितीही अडवणारे असले किंवा आपल्याला टोकणारे असले तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि आपलं काम आहे ते आपण अगदी मनापासून करायचं आहे. फक्त एक लक्षात घ्यायचं की आपण जे काम करतोय ते चांगलं आहे हे एवढं आपल्याला माहिती असायला हवं. म्हणजेच आपल्या आत्म्याने जर आपल्याला सांगितलं की तू करतेस ते चांगलं आहे तर आपण आपलं काम अगदी मनापासून करायचं आहे. आणि त्यानंतरचं चौथं वाक्य ते कुठलं, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की निगेटिव्ह बोलणं आपण बंद करायचं आहे. जर आपण निगेटिव्ह बोलत राहिलो तर नेहमी आपल्यासोबत निगेटिव्हच घडत असतं. म्हणून आपण स्वतःला सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करा, स्वतःला आनंदी ठेवायचा प्रयत्न करा. जर आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल, आपण पॉझिटिव्ह विचार करत असू तरच आपण कुठलंही काम करू शकतो. कारण निगेटिव्ह विचारांनी आणि घरामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी त्यामुळे वाढत असते आणि आपल्याला कामांमध्ये अडथळे येत असतात आणि आपण अपयशी ठरत असतो. आणि ज्या वेळेला आपलं मन आनंदी असेल, सकारात्मक दृष्टीने आपण विचार करत असू, त्यावेळेला आपल्याला नवनवीन कल्पना सुचत जातात, नवनवीन विचार आपल्या मनात येत असतात आणि त्या विचारांमधून आपण पुढचं चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहित होत असतो. आणि स्वतःला प्रोत्साहन द्यायला शिका, कारण आपण कुठेही कमी नाहीत हे आपण अगोदर स्वतःच्या मनाला सांगायचं आहे. कारण आपण ज्या वेळेला आपल्याला स्वतःलाच आपण प्रोत्साहन देत असतो, प्रेरणा देत असतो, त्याच्यातून आपला आत्मविश्वास वाढत असतो. आणि म्हणूनच आपण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि परमेश्वर देखील त्यांनाच मदत करत असतो की जे सदैव
तत्पर असतात, ते त्यांचं कर्तव्य मनापासून करत असतात. त्यांचं जे कर्म असेल, ते जे काही बिझनेस असेल, नोकरी असेल, ते जे काही काम करतात तर ते अगदी जिद्दीने चिकाटीने करत असतात. म्हणूनच परमेश्वराची त्यांच्यावर कृपा होत असते आणि म्हणूनच आपण आपलं काम आणि आपली सेवा अतिशय मनापासून करायची आहे आणि आपल्या जीवनातून ही 4 वाक्य कायमची काढून टाकायची आहेत, म्हणजे आपली नक्कीच प्रगती होऊ शकते. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.